नमस्कार मित्रांनो, आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या एका अगदी नवीन आणि खास चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा आणि आयुष्य बदलणारा ठरू शकतो की तुम्ही विचारही केला नसेल. कारण आज आपण स्वयंपाकघरातल्या एका अशा साध्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या प्रत्येकाच्या घरात असते, पण तिची खरी ताकद आपल्याला माहीत नसते. आपण रोज सकाळी उठल्यावर चहा, कॉफी किंवा नवनवीन महागडे हेल्थ ड्रिंक्स पितो, पण आपल्या आजूबाजूला निसर्गाने दिलेला जो खजिना लपलेला आहे त्याकडे आपलं साफ दुर्लक्ष होतं. निसर्गाच्या याच खजिन्यापैकी एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे आपल्या भाजीची चव वाढवणारा लसूण, ज्याला आपण फक्त एक मसाला म्हणून बघतो. पण काय होईल जर तुम्ही हाच लसूण औषध म्हणून योग्य पद्धतीने खायला सुरुवात केली तर? याच विचाराने मी एक धाडसी निर्णय घेतला. मी ठरवलं की बाजारात मिळणाऱ्या महागड्या गोळ्या आणि पावडर बाजूला ठेवायच्या आणि सलग 7 दिवस रोज सकाळी लसूण खाण्याचा एक अनोखा प्रयोग स्वतःवरच करून बघायचा. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. मी स्वतः 7 दिवसाचं हे लसूण चॅलेंज स्वीकारलं आणि माझ्या शरीरात जे काही घडलं ते बघून डॉक्टरही थक्क होतील अशी परिस्थिती निर्माण झाली. हा प्रयोग करताना माझ्या शरीरात पहिल्या दिवसापासून ते 7व्या दिवसापर्यंत काय काय बदल झाले, मला काय फायदे जाणवले आणि कोणकोणत्या त्रासातून माझी सुटका झाली, हे सगळं मी आज तुम्हाला अगदी मनापासून सांगणार आहे. हा कोणताही ऐकीव माहिती असलेला व्हिडिओ नाही, तर मी स्वतः घेतलेला हा एक जिवंत आणि खराखुरा अनुभव आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करतोय. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचं शरीर आतून स्वच्छ व्हावं, दिवसभर ताजंतवानं राहावं आणि आजारापासून तुम्ही लांब राहावं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वरदान ठरणार आहे. नवीन चॅनल असल्यामुळे मला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची खूप गरज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात चुकू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात दडलंय तुमच्या उत्तम आरोग्याचं सर्वात सोपं रहस्य. चला तर मग उशीर न करता या 7 दिवसाच्या रंजक प्रवासाला आणि माझ्या अनुभवाच्या गोष्टीला लगेच सुरुवात करूया. तर मित्रांनो, प्रयोगाचा पहिला दिवस उजाडला आणि माझ्या मनात थोडी धाकधूक होती, कारण लसणाचा उग्र वास आणि त्याची तिखट चव सगळ्यांनाच माहीत असते. पण आरोग्यासाठी काहीतरी चांगलं करायचं या जिद्दीने मी पहिल्या दिवशी सकाळी उठलो, तोंड धुतलं आणि ठरवल्याप्रमाणे लसणाच्या पाकळ्या तयार केल्या. पहिल्या दिवशी जेव्हा मी तो लसूण खाल्ला तेव्हा सुरुवातीला जिभेवर चमचमीत आणि थोडी तिखट चव जाणवली, पण त्यानंतर पुढच्या काही तासात शरीरात काहीतरी वेगळंच हालायला लागलं. साधारणतः 2 ते 3 तासानंतर मला अचानक शरीरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची उष्णता आणि ऊर्जा जाणवायला लागली, जसं काही शरीराचे बंद पडलेले रस्ते अचानक मोकळे होत आहेत. दुपारी मला जाणवलं की माझं जे नेहमी जड वाटणारं शरीर होतं ते थोडं हलकं वाटू लागलंय आणि हातापायांमध्ये रक्ताची हालचाल व्यवस्थित होते. हा बदल खूप लहान होता, पण तो नक्कीच काहीतरी चांगलं घडत असल्याचा संकेत होता. मग उजाडला प्रयोगाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला दररोज येणारा तो आळस आणि मरगळ अजिबात जाणवली नाही. मी उत्साहाने उठलो आणि दुसऱ्या दिवशीचा लसणाचा डोस घेतला, ज्यानंतर दुपारपर्यंत मला एक खूप मोठा फरक जाणवला, जो माझ्या रक्तदाबाशी म्हणजेच बीपीशी संबंधित होता. मला बऱ्याच दिवसांपासून कामाच्या ताणामुळे किंवा थकव्यामुळे छातीत थोडी धडधड व्हायची आणि डोक्याच्या मागच्या भागात एक सतत जडपणा असायचा, जो बीपी वाढल्याचं लक्षण असू शकतं. पण या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर माझं डोकं एकदम शांत आणि हलकं वाटायला लागलं, जसं काही डोक्यावरचा खूप मोठा भार उतरलाय. रक्ताभिसरण इतकं चांगलं आणि सुटसुटीत झालं होतं की मला माझ्या हातापायांच्या नसांमध्ये रक्त अगदी सहज आणि मोकळेपणाने वाहत असल्याचा भास होत होता. लसणामुळे रक्ताच्या वाहिन्या रुंद होतात आणि रक्त पातळ व्हायला मदत होते, ज्यामुळे हृदयाला काम करणं सोपं जातं. हे मी पुस्तकात वाचलं होतं, पण आज ते स्वतः अनुभवत होतो. शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचत असल्यामुळे माझा चेहराही नेहमीपेक्षा जास्त टवटवीत आणि फ्रेश दिसायला लागला होता. केवळ 2च दिवसात माझ्या रक्तदाबाची पातळी नियंत्रणात आल्यासारखी वाटत होती आणि शरीरातला थकवा पळून गेला होता. या सुरुवातीच्या 2 दिवसाच्या अनुभवाने माझा आत्मविश्वास खूप वाढवला आणि लसणाच्या या ताकदीवर माझा विश्वास बसायला लागला. आता मी 3ऱ्या दिवसाच्या सकाळी प्रवेश केला होता आणि आत्तापर्यंत शरीराला लसणाची सवय व्हायला लागली होती. 3ऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी लसूण खाल्ला तेव्हा मला माझ्या पोटाच्या आणि पचनसंस्थेच्या बाबतीत खूप मोठे बदल जाणवायला सुरुवात झाली. मला नेहमी गॅस होण्याचा, पोट फुगण्याचा आणि खाल्लेलं अन्न नीट न पचण्याचा खूप मोठा त्रास होता, ज्यामुळे खाण्यापिण्याची अजिबात इच्छा व्हायची नाही.
पण तिसऱ्या दिवशी दुपारी मला खूप कडकडून भूक लागली आणि जेवल्यानंतर पोटात अजिबात जडपणा किंवा गॅस झाला नाही. पोट एकदम साफ आणि हलकं वाटत होतं. लसणाने माझ्या पोटातील वाईट जंतू आणि कचरा साफ करायला सुरुवात केली होती, ज्यामुळे पचनक्रिया एकदम वेगवान झाली होती. याच तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मला वातावरणातल्या बदलामुळे नेहमी होणारा खोकला आणि घशातली खवखव जाणवत होती, जी माझी कमी रोगप्रतिकारक शक्ती दाखवायची. पण आश्चर्य म्हणजे चौथ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत जो खोकला आणि घशातली खवखव कुठल्या कुठे पळून गेली होती, मला कसलाही त्रास उरला नव्हता. लसणामध्ये नैसर्गिकरित्या आजाराशी लढण्याची आणि जंतूंना मारण्याची जी अफाट शक्ती असते, ती माझ्या शरीरात काम करत होती. चौथ्या दिवशी मला असं जाणवलं की माझ्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आता एका मजबूत ढालीसारखी तयार झाली आहे, जी कोणत्याही बाहेरील इन्स्पेक्शनला आत येऊ देत नाही आहे. यासोबतच मला बऱ्याच दिवसांपासून पायाच्या घोट्याजवळ आणि हातांच्या बोटावर जी हलकी सूज यायची, ती सूज चौथ्या दिवशी पूर्णपणे उतरली होती. शरीराच्या आत कुठेतरी जी जळजळ आणि सूज चालू असते, ज्याला आपण अंतर्गत सूज म्हणतो, ती लसणाने आतून शमवून टाकली होती. माझे साधे आणि स्नायू अगदी मोकळे झाले होते, ज्यामुळे चालताना किंवा जिने चढताना अजिबात त्रास होत नव्हता. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे मला एक वेगळाच आंतरिक आनंद आणि मानसिक शांतता मिळत होती, जी मी गेल्या कित्येक महिन्यात अनुभवली नव्हती. आता 5वा दिवस सुरू झाला होता आणि मी प्रयोगाच्या अंतिम टप्प्यात आलो होतो, जिथे सर्वात मोठे आणि धक्कादायक निकाल समोर येणार होते. 5व्या, 6व्या आणि 7व्या दिवशी शरीरात जे बदल झाले ते खरंच चमत्कारिक होते आणि त्याला मी या प्रयोगाचा खरा निकाल म्हणेन. मला बऱ्याच काळापासून शरीरात चरबी वाढल्यासारखी वाटत होते आणि वजनातही वाढ झाली होती, जी शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत असतात. पण 5व्या दिवशी जेव्हा मी आरशात पाहिलं, तेव्हा माझी त्वचा खूप स्वच्छ आणि चमकदार दिसत होती, कारण शरीरातील विषारी घटक बाहेर पडले होते. 6व्या दिवशी मला जाणवलं की माझ्या रक्ताची शुद्धता इतकी वाढली आहे की माझं यकृत आणि किडनी अगदी कार्यक्षमतेने काम करत आहेत. लसणामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यांनी माझ्या शरीरातील जुनी साठलेली घाण आणि नसांमध्ये अडकलेली चरबी म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल वितळून बाहेर काढायला सुरुवात केली होती. 7व्या दिवशी सकाळी जेव्हा हा प्रयोग संपत आला, तेव्हा मला माझं शरीर एखाद्या लहान मुलासारखं हलकं आणि शुद्ध झाल्यासारखं वाटत होतं. रक्ताच्या गाठी होण्याचा किंवा नसा ब्लॉक होण्याचा जो धोका असतो, तो धोका लसणाच्या नियमित सेवनाने पूर्णपणे टळून जातो, हे मला माझ्या शरीराच्या सुटसुटीत हालचालीवरून स्पष्ट समजत होतं. शरीराची कार्यक्षमता इतकी वाढली होती की मी कमी झोपेतही पूर्णपणे फ्रेश उठत होतो आणि दिवसभर उत्साहाने काम करत होतो. 7 दिवसांच्या या प्रयोगाने माझ्या शरीराचा जणू काही कायापलटच केला होता आणि मला एक नवीन आयुष्य मिळाल्यासारखं वाटत होतं. तर मित्रांनो, हा 7 दिवसाचा प्रयोग संपल्यानंतर मी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा सखोल विचार केला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला लसणाचं खरं महत्त्व समजलं. लसूण हा केवळ एक साधा मसाला नाही, तर तो निसर्गाने आपल्याला दिलेलं एक अत्यंत शक्तिशाली नैसर्गिक औषध आहे. जेव्हा आपण लसूण खातो, तेव्हा त्यामध्ये असलेल्या एका विशिष्ट तत्वामुळे आपल्या शरीरातील रक्ताच्या वाहिन्या शिथिल होतात आणि रुंद होतात. यामुळे रक्ताचा दाब म्हणजेच ब्लड प्रेशर नैसर्गिकरित्या कमी होतं आणि हृदयावर येणारा ताण पूर्णपणे नाहीसा होतो. इतकंच नाही, तर लसणामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात, ते आपल्या शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात आणि आपल्याला दीर्घकाळ तरुण आणि निरोगी ठेवतात. आपल्या शरीरात जे वाईट कोलेस्ट्रॉल साठून राहतं, जे भविष्यात हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरू शकतं, त्या कोलेस्ट्रॉलला साफ करण्याचं काम लसूण खूप प्रभावीपणे करतं. लसूण रक्ताला पातळ ठेवतो, ज्यामुळे नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत आणि शरीराच्या प्रत्येक भागाला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. पोटाच्या आरोग्यासाठी तर लसूण एक वरदान आहे, कारण तो पोटातील पाचक रसांची निर्मिती वाढवतो आणि पचनक्रिया सुधारेल याची खात्री करतो. लसणाची ही वैज्ञानिक ताकद समजून घेतल्यावर मला खात्री पटली की जर आपण याचा रोजच्या आहारात योग्य वापर केला, तर आपल्याला दवाखान्याची पायरी चढण्याची कधीच गरज पडणार नाही. आता तुमच्या मनात विचार आला असेल की हा लसूण नेमका खायचा कसा, कारण बऱ्याच जणांना तो कच्चा जाऊन खाणं किंवा पाण्यासोबत गिळणं खूप अवघड जातं आणि त्याचा त्रासही होतो. तर काळजी करू नका, मी या प्रयोगादरम्यान लसूण खाण्याची एक खूपच सोपी, चवदार आणि अत्यंत प्रभावी अशी मूळ पद्धत शोधून काढली आहे, जी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, रोज सकाळी उठल्यावर लसणाच्या फक्त 2 छोट्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि
त्या खलबत्त्यात किंवा सुरेच्या साहाय्याने अगदी हलक्या ठेचून किंवा क्रश करून घ्यायचे आहेत. ठेचलेला हा लसूण तसाच 5 मिनिटे हवेमध्ये बाजूला ठेवून द्यायचा आहे, कारण हवेच्या संपर्कात आल्यामुळे लसणातील औषधी तत्व पूर्णपणे सक्रिय होतात. 5 मिनिटांनंतर एका लहान वाटीमध्ये 1 चमचा शुद्ध नैसर्गिक मध घ्या आणि त्या मधामध्ये हा ठेचलेला लसूण चांगला मिक्स करा. मधामुळे लसणाचा तो तिखटपणा आणि उग्र वास पूर्णपणे कमी होतो आणि त्याची चव खूप छान आणि गोडसर लागते. हा मधातील लसूण तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चावून खायचा आहे आणि त्यानंतर वरून 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. मध आणि लसणाचं हे मिश्रण पोटासाठी अत्यंत गुणकारी असतं आणि यामुळे शरीराला दुप्पट फायदा मिळतो. तसेच पोटात जळजळ होण्याची शक्यताही पूर्णपणे संपून जाते. तर मित्रांनो, हा होता माझा 7 दिवसाचा लसणाचा वैयक्तिक अनुभव आणि त्यातून मला मिळालेले अप्रतिम आरोग्यदायी फायदे. मी तुम्हाला मनापासून सांगतो, बाजारातील महागड्या केमिकलच्या गोळ्या खाण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातल्या या नैसर्गिक गोष्टीवर एकदा विश्वास ठेवून बघा. मी हे चॅलेंज पूर्ण केलं आणि मला त्याचे खूप चांगले परिणाम मिळाले. आता तुमची पाळी आहे. तुम्हीही उद्यापासून हे 7 दिवसांचं लसूण चॅलेंज सुरू करा आणि तुमच्या शरीरात काय बदल होतात हे मला 7 दिवसानंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडेल आणि तुमच्या अनुभवातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. हे चॅनेल नवीन असल्यामुळे तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला खूप मोठी मदत आणि प्रोत्साहन मिळणार आहे. म्हणून जर तुम्हाला माझी ही खरी गोष्ट आणि हा अनुभव आवडला असेल तर हा व्हिडिओ आत्ताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना आणि कुटुंबियांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या साध्या उपायाचा फायदा घेता येईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी रहा आणि भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.